तुझी बाळा राहू दे. नमस्कार. नमस्कार. जर कोणी लाईव्ह आले असेल तर कमेंट करा. नमस्कार. नमस्कार. माझा आवाज सर्वांना येतोय? शिवाजी सर, माझा आवाज सर्वांना येतोय? नमस्कार. मनीषाताई, जय जिजाऊ, जय शिवराय. शुभम सर, जय शिवराय. नमस्कार. नमस्कार. व्याख्यानाला सुरुवात करतोय. नमस्कार. मी साहिल बबन बरकले, बालशिव व्याख्याते. आज स्वराज्य देशा याच पेजवर तुमच्या समोर लाईव्ह आलोय. या स्वराज्य देशा या पेजचे संस्थापक मुरलीधर बेडगे सर व शिवाजी बेडके सर यांना मी सर मनपूर्वक धन्यवाद देतो की ज्यांनी मला या पेजवर बोलण्याची संधी दिली. तसेच माझे मार्गदर्शक गुरुवर्य माननीय शुभम सर, माननीय सत्यवानजी सहाने सर, माननीय अनंत राऊत सर, उमेश सूर्यवंशी सर, अर्चनाताई भोर असे अनेक मार्गदर्शक यांनी मला मार्गदर्शन केले. यांचे सर्वांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. आज मी तुमच्या समोर एक वेगळाच विषय घेऊन आलोय. माँसाहेब जिजाऊ आणि आजच्या रणरागिणी. बरेच जण ऑनलाईन आलेत, लाईव्ह आलेत. मी पुन्हा एकदा विचारतोय, माझा आवाज सर्वांना येतोय का? येत असेल तर प्लीज कमेंट करा. तर व्याख्यानाला सुरुवात करतोय. माझा आवाज सर्वांना येतोय ना? येत असेल तर कमेंट करा. तर व्याख्यानाला सुरुवात करतोय. प्रत्येक स्त्रीला जन्मसिद्ध हक्क असतो फुलण्याचा, मानवतेचा वतन वारसा आभाळात कोरण्याचा. काही स्त्रिया जन्मताच स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, पण काहींना आपल्या उभ्या आयुष्यात आपलं ध्येय कधीही सापडत नाही. ते काळाच्या पडद्याआड लुप्त होऊन जातात. पण या मातीमध्ये एक अशी स्त्री जन्मली की जिने जन्मता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याऐवजी या स्वराज्याचं, या संपूर्ण महाराष्ट्राचं अस्तित्व साकार करण्यासाठी प्रयत्न केले. असे राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि आजच्या या रणरागिणी यांचा सर्वांचा संस्कारक्षम प्रवास तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी आलेलो आहे. माझा आवाज सर्वांना येतोय ना? मित्रांनो, माँसाहेब जिजाऊ हे नाव सर्वांनाच माहित असेल. माँसाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. माँसाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले. मित्रांनो, जर माँसाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले नसते तर हे रयतेचं राज्य उभं राहिलं नसतं. मित्रांनो,
मित्रांनो, माँसाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक असे संस्कार दिले, असे अनेक उदाहरणे आज आपल्याला पाहायला मिळेल। त्यातील एक दोन उदाहरणं सांगायची झाली तर मित्रांनो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज घोडसवारीसाठी घोड्यावर निघाले होते, त्यावेळेस एक दगड मध्ये आडवा आला होता। त्या दगडाला अडखळून आमचे छत्रपती शिवाजी महाराज जमिनीवर पडले होते। जमिनीवर पडले असताना यसाजी, कोंडाजी, मोरारबाजी, तानाजी, जीवामाला, संभाजी कावजी सर्व धावत धावत शिवबाराजांना उभं करण्यासाठी आले। माँसाहेबी धावत धावत आल्या। माँसाहेब जिजाऊ शिवबाराजांना म्हणू लागल्या, त्या सैनिकांना म्हणू लागले, शिवबाराजांना कोणीही उठवू नका। त्यांनी लांबूनच इशारा केला होता आणि सर्वजण आले होते, ते जागेवर स्तब्ध झाले। शिवबाराजांना कोणीही उठवत नव्हते। मग मातीत पडलेले शिवबाराजे बऱ्याच प्रयत्नानंतर उभे राहिले। उभे राहिलेले शिवबाराजे धावायला शिकले। धावायला शिकलेले शिवबाराजे धावत धावत माँसाहेब जिजाऊंकडे गेले। माँसाहेबांकडे गेले असताना माँसाहेबांना ते म्हणू लागले, माँसाहेब, आम्ही मातीत पडलो ना, त्यावेळेस सर्वजण उठवाय आली होती, पण तुम्ही आले, पण तुम्ही या सर्वांना इशारा केला की आम्हाला कोणी उठवू नका। माँसाहेब, आम्ही मातीत पडलो ना, याचा आम्हाला वाईट वाटत नाही, पण आम्ही मातीत पडलो असताना तुम्ही आम्हाला उठवाय आले नाही, याचा आम्हाला फार वाईट वाटतं। त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ बालशिवबांना संस्कार देतात। ते सांगतात, शिवबा, जी माणसं मातीत पडतात ना, त्यांना उभं राहण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज असते। ती माणसं कधीच स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही। शिवबा, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिक, असं सांगितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी जगण्याचे धडे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व मावळ्यांना दिले। मित्रांनो, हा संस्कारक्षम प्रवास आपल्या समोर मी सादर करणार आहे। मित्रांनो, दुसरा प्रसंग सांगायचा झाला, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपले वडील शहाजीराजे भोसले हे आजारी होते, त्यांना भेटण्यासाठी बँगलोरला गेले होते। बँगलोरला गेले असताना संध्याकाळच्या पहरी काही सरदार नर्तकीचा नाच पाहत होते। छोटासा असणारा शिवबाराजा कुतूहल वाटलं, एका पडद्याच्या आडून आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्या नर्तकीचा नाच पाहायला लागले। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज पडद्याआडून त्या नर्तकीचा नाच पाहत आहे ना, हे सर्व दृश्य घडलं। हे सर्व दृश्य एका दासीनं पाहिलं। ती दासी धावत धावत छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेली। ती दासी धावत धावत माँसाहेब जिजाऊंकडे गेली। माँसाहेब जिजाऊंकडे गेली असताना त्यांनी माँसाहेब जिजाऊंना सांगितलं, माँसाहेब, आपले बाळ शिवबाराजे त्या नर्तकीचा नाच पाहत आहे। माँसाहेब जिजाऊंची तळपायाची आग मस्तकात गेली। माँसाहेब धावत धावत छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले। शिवरायांना बाजूला ओढलं आणि जोरदार अशी कानाखाली लगावली आणि सांगितलं, शिवबा, तुम्हाला या महाराष्ट्रात बायांना नाचवणारा नाही, तर तुम्हाला या महाराष्ट्रात बायांना वाचवणारा शिवबाराजा घडवायचा आहे। अरे, कोण सांगतंय? माँसाहेब जिजाऊ आपल्या 10-12 वर्षाच्या मुलाला सांगतात, शिवबा, तुम्हाला या महाराष्ट्रात बायांना नाचवणारा नाही, तर तुम्हाला या महाराष्ट्रात बायांना वाचवणारा शिवबाराजा घडवायचा आहे। मित्रांनो, हे परिवर्तन आज आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडून आले। पण मित्रांनो, आज आपण पाहतो, आज आपल्या रणरागिणी आहेत ना, त्या रणरागिणी म्हणून वागत नाही हो। एक प्रसंग सांगायचा झालं तर एका छोट्याशा गावामध्ये एक आई आणि तिचा 10-12 वर्षाचा मुलगा राम राहत असतो। लक्ष देऊन ऐका मित्रांनो, हा फार संस्कारक्षम असा प्रसंग आहे। मित्रांनो, काय होतं तर रामला छोटस काम सांगून ती आई रामला गावात पाठवते। राम निघतो, बाजार चौकात येतो आणि जागच्या जागी स्तब्ध होतो। त्याने समोर पाहिलं तर काय, त्यांच्यावर जी रयत होती ना, त्यांच्या पाठीवर कोरडे ओढले जात होते। त्यांचा आक्रोश, हे रडत होते ना, हे सर्व ऐकून राम कळवळला। त्याला ते सोसवे ना, राम सरदिशी घरी आला। आईने विचारलं, राम, काम केलंस का रे? रामने मानेने नकार दर्शवत तिथे जे घडलं ना ते संपूर्ण सांगितलं आणि म्हणू लागला, आई, त्या अन्याय अत्याचाराने तडफणारी माणसं त्याच वेळेस उद्गारली त्याची आई आणि म्हणाली, राम, धावून जायला लागत होतं, जेथे अन्याय अत्याचार होतो ना तिथं गप्प बसायचं नसतं।
आईचे हे संस्कार मनावर कोरले गेले. राम पुढच्या आठवडे बाजारात पुन्हा गेला. तेच दृश्य. राम कळवळला. त्याला ते सोसवेना. जिथे अन्याय अत्याचार होतो ना तिथे गप्प बसायचं नसतं. आईचे संस्कार मनावर कोरले होते. रामच्या अंगावर काटा आला. रामने समोरचा एक दगड घेतला, भिरकवला इंग्रजाच्या दिशेने. घाव वरमी बसला. भळबळत रक्त दाबत इंग्रज अधिकारी कोसळला. पण थांबतो तर राम कसला. राम धावत धावत इंग्रज अधिकाऱ्याच्या शेजारी गेला. इंग्रज अधिकाऱ्याच्या शेजारचा एक दगड घेतला आणि टाकला इंग्रज अधिकाऱ्याच्या डोक्यात. रक्ताच्या चिंखळ्या उठल्या. भळबळत रक्त दाबत इंग्रज अधिकारी कोसळला. पण थांबतो तर राम कसला. राम धावत धावत इंग्रज अधिकाऱ्याच्या शेजारी गेला आणि इंग्रज अधिकाऱ्याला म्हणू लागला, आईने सांगितलंय जिथे अन्याय अत्याचार होतो ना तिथे गप्प बसायचं नसतं. रामने समोरचा एक दगड घेतला, टाकला इंग्रज अधिकाऱ्याच्या डोक्यात. इंग्रज अधिकारी मेला. मित्रांनो पहा ना, एक आठवड्यापूर्वी भेदरून पळून आलेला राम आणि दुसऱ्या आठवड्याला इंग्रज अधिकाऱ्यावर धावून गेलेला राम. फक्त एक संस्कार, आईचा एक संस्कार बदल घडवू शकतो. मित्रांनो त्यावेळेस रामला पकडलं, रामला तुरुंगात टाकलं. राम तुरुंगात आला आणि असाच एक तुरुंग अधिकारी रामला म्हणू लागला, राम उद्या तुला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. जर तुझी शेवटची इच्छा काय असेल ना, आम्ही सर्वांची इच्छा पूर्ण करतो. जर तुझी शेवटची इच्छा काय असेल ना तर ती मला सांग. एवढूस राम पण हळुवारपणे म्हणाला, माझी शेवटची इच्छा, मला माझ्या आईला भेटायचं आहे. त्याच्या आईला बोलून धाडलं गेलं. त्याची आई आली पण रडत खडत नाही तर अभिमाना उरानं आली. त्याची आई आली. राम तसा तिच्या कुशीत शिरला आणि म्हणू लागला. आईनं विचारलं, राम कशासाठी बोलवलं. राम म्हणाला, आई इतर आया आपल्या मुलांना जीवन जगण्याचे धडे देते, पण मला अशी आई लाभली जी मला या मातीसाठी बलिदान द्यायचे धडे देते. आई आतापर्यंत तू माझ्यावर संस्कार करत आली ना, आता मरणापूर्वी तुझा एखादा संस्कार माझ्यावर व्हावा म्हणून बोलवलं. आई उद्गारली, म्हणू लागली, राम या मातीसाठी या देशासाठी बलिदान देतोय ना, मग शेवटचा संस्कार ऐक. ज्यावेळेस तू फासावर जाशील ना, तुझ्या डोळ्यातून एकही अश्रूचा थेंब येता कामा नये. तशी त्याची आई तडकनी 5-6 पावलं पुढे आली आणि अचानक माग वळून बघितलं. रामचे डोळे भरलेले आणि त्याच वेळेस उद्गारली त्याची आई, राम. राम धावत धावत तिच्या कुशीत शिरला आणि म्हणू लागला, आई इतर आया आपल्या मुलांना जीवन जगण्याचे धडे देते, पण मला अशी आई लाभली जी मला या मातीसाठी या देशासाठी बलिदान द्यायचे धडे देते. आई जर झालाच पुढचा जन्म तर तू माझी आई होऊन जन्माला येशील ना. रामच्या आईने रामला घट्ट पकडलं. मित्रांनो पहा ना, यशाची कमाई ही संस्काराच्या कमाईवरच अवलंबून असते. ते देणाऱ्याच्या संगतीत राहावं, ते देणाऱ्याच्या पंक्तीत बसावं, कारण यश हे संस्कारच घडवत असतं. मित्रांनो काय होतं तर आजची आई हे आपल्या मुलांना थोडं सुद्धा असे बाहेर जाऊ देत नाही. त्याला घरातच कोंडून ठेवते आणि घरातच बसवते. मित्रांनो मग हा मुलाच्या हाती मोबाईल येतो, मग त्या मोबाईलचं त्याला वेड लागतं. मग ती आई आहे ना त्या मुलांना भरपूर लाड करते. आणि मित्रांनो जास्त लाड झालेली मुलं पुढे गेल्यावर काय करतात हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मित्रांनो माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून अनेक अशा कसरती करून घेतल्या होत्या. बऱ्याच कसरती करून घेतल्या होत्या. मल्लखांब, दांडपट्टा, भाला फेकणे, तलवार चालवणे, अशा कसरती माँसाहेब जिजाऊंनी शिवबाराजांकडून करून घेतल्या होत्या. पण मित्रांनो ह्या कसरती करून घेत असताना शिवबाराजांना मार लागला तर माँसाहेब जिजाऊंनी याचा विचार नाही केला की शिवबाराजांना मार लागेल. माँसाहेब जिजाऊने एकच विचार केला की या मातीत, या भारत मातीमध्ये एक असा पुत्र तयार होईल जो या अन्यायांना विरोध करेन. मित्रांनो एखाद्या दगडाची मूर्ती घडवायची असेल ना तर तिला टाक्याचे घाव सोसावेच लागतात. आणि जो कारागीर आपला जीव ओतून ती मूर्ती साकार करण्यासाठी प्रयत्न करत असतो ना, मित्रांनो अक्षरशः तो कारागीर होता ना, या प्रसंगावरून कळतं तो कारागीर होता ना, त्या होता माँसाहेब जिजाऊ. आणि टाक्याचे घाव सोसून तयार झालेली मूर्ती होती ना, ती होती छत्रपती शिवाजी महाराजांची.
मित्रांनो, आजची रणरागिणी म्हणजे आजची आपण आई, ही आई आपल्या मुलांना थोडं सुद्धा मैदानी खेळ खेळू देत नाही. त्याला एकही मैदानी खेळ माहीत नाही. तो घरातच बसतो, मोबाईल खेळतो, मोबाईलचं वेड लागतं. मग मित्रांनो, ह्या आयांना आजच्या रणरागिणी म्हणायचं का? अजिबात नाही. मित्रांनो, मासाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर संस्कार होणारे, स्त्रियांचा सन्मान करणारं स्वराज्य स्थापन केलं. मित्रांनो, मासाहेब जिजाऊ यांनी स्वतःने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आज आपल्याला पाहायला मिळतं. एवढा इतिहास आहे. इतिहास वाचल्यानंतर असं कळतं की मासाहेब जिजाऊने स्वतःने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि या देशाचं, या सर्वांचं अस्तित्व मासाहेब जिजाऊंनीच तयार केलं. मित्रांनो, आज आपण पाहतो, आज आपल्याकडे आजचा समाज स्त्रीचं स्त्रीत्वही मान्य करत नाही, स्त्रियांचं अस्तित्वही मान्य करत नाही. मित्रांनो, त्या काळी मासाहेब जिजाऊने स्त्रियांचं स्त्रीत्वही मान्य करायला लावलं होतं, स्त्रियांचं अस्तित्वही मान्य करायला लावलं होतं. मित्रांनो, त्या काळी स्त्रियांचं स्त्रीत्व, स्त्रियांचं अस्तित्व हा मान्य करणारा समाज होता. पण आजचा हा समाज आहे ना, तो स्त्रियांचं अस्तित्व कोणत्याही क्षणाला मान्य करत नाही, तिचं स्त्रीत्वही मान्य करत नाही. मासाहेब जिजाऊने धाड घातली, त्यांना सांगितलं स्त्रियांचं स्त्रीत्वही मान्य करा, स्त्रियांचं अस्तित्वही मान्य करा. मग तेव्हापासून आजपर्यंत आज आपण पाहतो स्त्रियांचं स्त्रीत्वही मान्य करतात, स्त्रियांचं अस्तित्वही मान्य करतात. हे झालं ते फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊंमुळेच. मित्रांनो, हीच मासाहेब जिजाऊंनी दिलेले संस्कार घेऊन आजची ही रणरागिणी लढत असलेली आज आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे, ती आपल्याला बदलता येणारच नाही. मित्रांनो, आज आपण पाहतो हे कोरोनाचं संकट आहे. या कोरोनाच्या संकटामध्ये आज आपण पाहतो कोणीही घराच्या बाहेर नाही. पण मित्रांनो, आज आपण पाहतो फक्त डॉक्टर, पोलीस व एवढेच आपल्याला घराच्या बाहेर दिसतात. मित्रांनो, आज आपण पाहतो स्त्रियांचं स्त्रीत्व मान्य करणारा समाज पाहिला, स्त्रियांचं अस्तित्वही मान्य करणारा समाज पाहिला. मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये ऐकायला मिळतं की मुलींना सांगण्यात येतं की 7च्या आत घरात ये. मित्रांनो, हे सगळं ऐकतो आपण, 7च्या आत घरात ये, लवकर घर येते, कुठं बाहेर गेली तर सांगतात लगेच घरी ये. मित्रांनो, आज आपण पाहतो या कोरोनाच्या संकटामध्ये या रणरागिणीमुळे आपली मदत होत आहे. कारण आज आपण पाहतो अनेक स्त्रिया ह्या डॉक्टर आहे, बऱ्याच स्त्रिया डॉक्टर आहे ना. या सर्व स्त्रियांमुळेच आपण कोरोनाचे संकट लढत आहोत. म्हणजे स्त्रिया ह्या आपल्या समाजाच्या एक समाज, या स्त्रियांनी आपल्या सर्वांना आधारच दिला आहे. मित्रांनो, मग आपण या स्त्रियांचं स्त्रीत्वही मान्य केलं पाहिजे आणि स्त्रियांचं अस्तित्वही मान्य केलं पाहिजे. मित्रांनो, मनीषा बेडके मॅडम आपणही उपस्थित झाले, आपणही ऑनलाईन आले, त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत. शिवाजी बेडके सर आपणही ऑनलाईन आलेत, आपले सहर्ष स्वागत. स्वराज्य देशा हे पेज सुद्धा ऑनलाईन आलं, याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मित्रांनो, हे आपण ऐकतो ना 7च्या आत घरात ये. मित्रांनो, 7च्या आत घरात ये आज आपण पाहतो 24 तास, 36 तास, 48 तास ड्युटी करणारी महिला आज आपण पाहतो. मित्रांनो, ही महिला जेव्हा घरी येते ना, घरी आल्यानंतर आपण पाहतो ही स्वतः आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे. मित्रांनो, ही खरी वस्तुस्थिती आहे आणि हे आपल्याला नाकारता येणारच नाही. मित्रांनो, एवढंच नाही तर आजच्या या स्त्रिया पहा, आज रेल्वे इंजिन पासून तो विमान चालवण्यापर्यंत, अगदी लाटांशी थट्टा मस्ती करेपर्यंत, अहो चित्रपटापासून सिने तारिकापासून तर समाजसेविकेपर्यंत, अहो लेखकापासून तर संपादकापर्यंत, अहो एवढंच नाही तर आपल्याला वायरमॅनचं काम करत असताना सुद्धा स्त्रिया पाहायला मिळतात. म्हणजे या स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं एक अस्तित्व, एक दबदबा निर्माण करून ठेवलेला आज आपल्याला पाहायला मिळतो. स्नेहा मोरे ताई आपणही ऑनलाईन आलेत, जय जिजाऊ जय शिवराय. स्नेहा ताई म्हणतात खूप छान आहे साहिल, धन्यवाद ताई, आपलाच आशीर्वाद. मित्रांनो, आज आपण पाहतो
आज अनेक अशा ऑलिम्पिक स्पर्धा होतात। या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सिंधुताई सपकाळ असेल, साक्षी असेल, ह्या अनेक अशा स्त्रिया आहे की यांनी या समाजाचा वारसा जपलेला आहे, माँसाहेब जिजाऊंचा वारसा जपलेला आहे। मग काय होतं तर या ऑलिम्पिक स्पर्धा होतात म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जिल्हा स्तरावर आज आपल्या या जिल्हा स्तरावर आज या स्त्रियांनी आपलं स्वतःचं एक वेगळंच अस्तित्व निर्माण करून ठेवलंय। माँसाहेब जिजाऊंचा वारसा घेऊन आज ऑलिम्पिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपली लाज वाचवत असताना स्त्रिया पाहायला मिळतात। मित्रांनो, एवढंच नाही तर आज कोणत्याही क्षेत्राचा विचार करा, शिक्षण क्षेत्राचा विचार करा, आर्थिक क्षेत्राचा विचार करा, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या अग्रस्थानी असलेल्या आज आपल्याला पाहायला मिळतात। अहो एवढंच नाही तर आज आपण पाहतो 12वीचे निकाल लागलेत। 12वीच्या निकालामध्ये अनेक स्त्रिया, या महिला, ह्या तरुणी आज आपल्याला प्रथम पाहायला मिळतात। म्हणजे जेव्हा सरासरी काढतात, सरासरी काढल्यानंतर या स्त्रिया आपल्याला सर्वात प्रथम असलेल्या पाहायला मिळतात। म्हणजे पुरुषांच्या वर सुद्धा स्त्रिया असलेल्या आज आपल्याला पाहायला मिळतात। तरी स्त्रियांचं स्त्रीत्व मान्य करणारा समाज नव्हता, तरी आज आपण पाहतो स्त्रियांचं स्त्रीत्व मान्य करतो हा समाज। मित्रांनो, किरण बेदी हे नाव सर्वांनाच माहित असेल, सर्वांनाच प्रचलित असेल। या किरण बेदी IPS झाल्या। माँसाहेब जिजाऊंचे संस्कार घेऊन आजच्या या स्त्रियांची एक मोठी फौज, IPS महिलांची एक मोठी फौज तयार झालेली आज आपल्याला पाहायला मिळते। ते फक्त आणि फक्त माँसाहेब जिजाऊ यांच्याचमुळे। मित्रांनो, साक्षी, सिंधू, अगदी सिंधुताई सपकाळ, सीमाताई हुद्रुक यांनी समाजकार्याचा वारसा जपून या समाजकार्याला एका देशाच्या वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय। या समाजकार्याला जगाच्या, विश्वाच्या वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला आज आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, एवढंच नाही तर आज आपण खेळ क्षेत्राचा विचार करा, खेळ क्षेत्राचा विचार करा। या खेळ क्षेत्रामध्ये बरेच असे म्हणजे कबड्डी असेल, क्रिकेट असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांची एक वेगळीच टीम असलेली आज आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेच। एवढंच नाही तर साक्षी, सिंधू अशा अनेक स्त्रिया असेल की ज्यांनी स्वकर्तृत्वावर हे विश्व उभं केलं। मित्रांनो, क्रिकेट टीम, कबड्डी टीम, या टीम आपण पाहतो म्हणजे यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला एक वेगळा दबदबा निर्माण करून ठेवलेला आज आपण पाहायला मिळतो। एवढंच नाही तर मित्रांनो, आज आपल्या या ग्रामीण भागातील राणी या गावातील एक मुलगी, या ग्रामीण भागातील एक मुलगी म्हणजेच काजल भोर, एक दिदी, एक आमची भगिनी, जी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर खो खो या क्षेत्रातून जाते आणि तिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळतो, अहिल्यादेवी पुरस्कार मिळतो। मित्रांनो, यांनीच या माँसाहेब जिजाऊंचा वारसा जोपासून आज या अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर असलेल्या आज आपल्याला पाहायला मिळतात। दुसरी आमची भगिनी स्नेहल जाधव असेल, जी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व निर्माण करते, भारताचं प्रतिनिधित्व करते। तिसरी आमची भगिनी अर्चनाताई भोर असतील। या अर्चनाताई भोर यांनी मराठा क्रांती मोर्चामध्ये आपलं नाव लौकिक करून त्यांनी एक वेगळाच दबदबा निर्माण करून ठेवलेला आज आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, एवढंच नाही तर प्रत्येक क्षेत्राचा विचार करा, आर्थिक क्षेत्राचा विचार करा, शैक्षणिक क्षेत्राचा विचार करा। प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या आहेच। यांनी आपल्या या समाजकार्याचा वारसा जोपासलाय, माँसाहेब जिजाऊंचा वारसा जोपासलेला आहे। मित्रांनो, एवढंच नाही तर प्रतिभा देवसिंग पाटील सर्वांनाच माहित असेल। या प्रतिभा देवसिंग पाटील ह्या दिल्लीच्या तख्तावर बसतात आणि दिल्लीच्या तख्तावर बसून आपली प्रतिभा संपूर्ण जगाला दाखवण्याचं काम ह्या प्रतिभा देवसिंग पाटील करतात। म्हणजेच काय तर माँसाहेब जिजाऊंचा वारसा आजची ही स्त्री, आजची रणरागिणी जोपासत असलेली आज आपल्याला पाहायला मिळते। एवढंच नाही तर मित्रांनो, आर्थिक क्षेत्राचा विचार करा। आर्थिक क्षेत्रामध्ये SBI बँक ही सर्वांना प्रचलित असेल। या SBI बँकेचे हेड मुख्य कोण असेल ना, तर त्या अरुंधतीताई भट्टाचार्य। म्हणजेच आज आर्थिक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं नावलौकिक करून ठेवलेलं आज आपल्याला पाहायला मिळतं। एवढंच नाही तर मित्रांनो, आज आपण पाहतो या कोरोनाच्या संकटामध्ये सर्वांना आर्थिक पॅकेज पाहिजे।
या आर्थिक पॅकेज वाटणाऱ्या निर्मला सीतारामन ताई ह्या सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात। ह्या मॅडम आम्हाला पाहायला मिळतात की ज्यांनी या कोरोनाच्या संकटामध्ये आपल्याला मदत केली। मित्रांनो, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्याही आज आपल्याला पाहायला मिळतात। यांनी समाजकार्याचा वारसा जोपासून या समाजकार्याला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलेला आज आपल्याला पाहायला मिळतं। या स्त्रियांनी स्वकर्तृत्वावर हे विश्व हे उभं केलेलं आज आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, एका काळी एक अशी प्रथा होती की स्त्रियांना धार्मिक काम करू दिलं जात नव्हतं। ॲडव्होकेट शुभमदादा गाडवे सर, आपणही उपस्थित झालात। जय शिवराय, आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, एका काळी एक अशी परिस्थिती होती की स्त्रियांना धार्मिक काम करू दिलं जात नव्हतं। स्त्रियांना धार्मिक काम करू दिलं जात नव्हतं। यातही आम्हाला एक स्त्री पाहायला मिळते। पंढरपूरच्या तीरावर बसून एक स्त्री पौराहित्य करत असताना आम्हाला पाहायला मिळते। पौराहित्य सर्वांनाच माहित असेल, ब्राह्मण काम याला आपण म्हणतो। मग आज आपण पाहतो या धार्मिक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं नावलौकिक करून ठेवलेलं आज आपल्याला पाहायला मिळतं। या स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा वसा आणि वारसा निर्माण करून ठेवलेला आज आपल्याला पाहायला मिळतो। या मासाहेब जिजाऊंच्या लेकींनी, या मासाहेब जिजाऊंचे संस्कार घेऊन ह्या सर्व सज्ज आहे, यांनी एक वेगळंच विश्व निर्माण केलेलं आज आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, आज आपण एवढं पाहिलं, हे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की मासाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना जर कोणते संस्कार दिले असतील ते संस्कार असतील ते फक्त आणि फक्त स्त्रियांचा सन्मान करणे, स्त्रियांचा सन्मान करणे, असा मासाहेब जिजाऊने शिवबाराजांना संस्कार दिलेले आज आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, एवढंच नाही तर आज आपण पाहतो आज आपल्या मुली सुरक्षित नाही। आज आपण पाहतो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे घोटाळे पाहायला मिळतात। मित्रांनो, हे घोटाळे पाहिल्यानंतर आज आपण पाहतो डी फॉर धान्यापासून झेड फॉर झारखंड घोटाळ्यापर्यंत सगळी एबीसीडी आपली ही घोटाळ्यामध्ये तयार झालेली आज आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, एका बाजूला पाहतो आज निर्भया कोपर्डी सारखी घटना घडतात, दिल्ली सारखी घटना घडतात। मित्रांनो, एवढंच नाही तर हिंगणघाट सारखी प्रकरण घडतात। मित्रांनो, हे जेव्हा पाहतो ना, मला असं वाटतं की आजच्या ह्या तरुण या मासाहेब जिजाऊंच्या लेकींनी आपल्या प्रत्येक मुलावर संस्कार करणं हे फार गरजेचं आहे। मित्रांनो, आज आपण पाहतो मासाहेब जिजाऊने व आज आपण पाहतो मानवप्रधान संस्कृती जन्माला यावी। मित्रांनो, आज आपण पाहतो अनेक अशा म्हणजे आपल्या पूर्वजांनी असं सांगितलं आहे की मानवप्रधान संस्कृती जन्माला यावी। यासाठी आपण सर्वांनी अट्टाहास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे। एवढंच नाही तर आपल्या मासाहेब जिजाऊने सुद्धा सांगितलंय मानवप्रधान संस्कृती जन्माला यावी। मानवप्रधान संस्कृती आपल्या मासाहेब जिजाऊने सुद्धा सांगितलंय की ना स्त्री प्रधान संस्कृती जन्माला आली पाहिजे, ना पुरुष प्रधान संस्कृती जन्माला आली पाहिजे ती फक्त आणि फक्त मानवप्रधान संस्कृती जन्माला आली पाहिजे। मित्रांनो, एवढंच नाही तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे घोटाळे निर्माण झाले, अनेक असे घोटाळे झाले। एवढंच नाही तर या कोरोनाच्या संकटामध्ये सर्वांना एक आर्थिक पॅकेज, रेशन धान्य सर्वांना मुक्त दरामध्ये दिलं जात होतं। या रेशन धान्यामध्ये सुद्धा आज आपल्याला घोटाळे तयार झालेले पाहायला मिळतात। म्हणजे काय झालं तर मित्रांनो, ज्यावेळेस हे रेशन धान्य सर्वांना दिले ना, यांचा हेतू एकच होता की जे गरीब आहे ना ते उपाशी पोटी झोपू नये, यांचा सर्वांचा एकच हेतू होता। पण मित्रांनो, यामध्ये सुद्धा घोटाळे करणारे हे माणसं, हे तरुण आज आम्हाला पाहायला मिळतात। मित्रांनो, हे पाहिल्यानंतर असं वाटतं की दुसऱ्याच्या तोंडाचे भाकर ओढणारी सुद्धा लोक या समाजामध्ये तयार झाली। मित्रांनो, हे जर बदलायचे असेल ना तर मला वाटतं की आजच्या या तरुणांवर आजच्या या रणरागिणींनी म्हणजे आजच्या या आयांनी आपल्या मुलांना संस्कार करणं हे फार गरजेचं आहे। ही काळाची गरज आहे। मित्रांनो, मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले असे अनेक
संस्कार आज आपल्याला पाहायला मिळेल। मनीषा बेडके मॅडम, आपण प्रश्न विचारलाय की तुम्ही कितवीत आहात? मी तुमचाच एक धाकटा भाऊ, लहान भाऊ, मी 9वीतच आहे, अजून मी मोठा झालेलो नाहीये। मित्रांनो, माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले ना, या माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना संस्कार दिले याची अनेक उदाहरणे आज आपल्याला पाहायला मिळेल। त्यातल्या त्यात आज आपण पाहतो एक उदाहरण तुम्हाला सांगूशी वाटतं मित्रांनो, की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची स्वारी करून येतात ना, सुरतेची स्वारी केल्यानंतर ते ज्यावेळेस आपल्या म्हणजे गडावर येतात, गडावर आल्यानंतर हे सगळे दागिने, सोने नाणे सर्व येत होते ना, त्यावेळेस शिवाजी महाराजांची धर्मपत्नी हिला त्यातील एक अलंकार आवडला होता। मग त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, आम्हाला हा अलंकार आवडलेला आहे आणि हा अलंकार, हा दागिना आम्हाला पाहिजे। त्यावेळेस मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप असा एक उत्तर दिलं, खूप असं मोठं चांगलं आदर्श एक उत्तर दिलं होतं मित्रांनो। ते उत्तर होतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की तुला हा अलंकार लागतोय ना, तू घेऊ शकती, पण तुला या अलंकार घेतला ना, तुला त्या अलंकाराच्या बदल्यात तुला तेवढे नाणे त्या स्वराज्याच्या सोन्यात टाकावे लागेल। ही लूट केली ना आम्ही, हे सर्व सोनं दागिनं नाणं हे सर्व आहे ना, हे आमचं स्वतःचं नाही, हे स्वराज्याच्या मालकीचं आहे। यातील कोणतीही वस्तू माझ्या स्वतःच्या मालकीत नाही, ही आहे ती फक्त आणि फक्त या स्वराज्याची आहे, माझी स्वतःची नाही, असे माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले होते मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले मित्रांनो। त्या काळी स्त्रियांचं स्त्रीत्व मान्य करणारा समाज नव्हता, स्त्रियांचं अस्तित्व मान्य करणारा सुद्धा समाज नव्हता मित्रांनो। एवढंच नाही तर सर्वांना ठाऊक असलेली ही सती प्रथा सर्वांनाच माहित आहे। या सती प्रथेत काय होतं तर एखाद्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी असते ना, तिला त्या अग्निकुंडामध्ये उडी टाकायची असते मित्रांनो। ही सती प्रथा, माँसाहेब जिजाऊने या सती प्रथेविरुद्ध बंड पुकारला होता। माँसाहेब जिजाऊ यांनी शहाजीराजांच्या मृत्यूनंतर ते कधी सती गेले नाही, तर त्यांनी या स्वराज्याच्या कार्यासाठी माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रत्येक अशा स्वराज्यावर येणाऱ्या संकटाशी माँसाहेब जिजाऊने समर्थपणे तोंड दिलेलं आज आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो। आज आपण पाहतो, आज ह्या स्त्रिया स्वतःचं अस्तित्व मान्य करत नाही मित्रांनो। माँसाहेब जिजाऊने त्यावेळेस एक बंड पुकारला होता आणि त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ या समाजासमोर एक रणरागिणी म्हणून समाजासमोर आलेले आज आपल्याला पाहायला मिळत होते। एक मिनिट। माँसाहेब जिजाऊ ह्या रणरागिणी म्हणून समाजासमोर आलेले आज आपल्याला पाहायला मिळतात। माँसाहेब जिजाऊ ह्या समाजासमोर एक रणरागिणी म्हणून आज समाजासमोर आल्या होत्या। कट्ट्यावर व्याख्यानं होतात मित्रांनो, कट्ट्यांवर व्याख्यानं होतात। ही व्याख्यानं झाल्यानंतर काय होतं तर त्यांच्याच गावामध्ये आपण त्यांच्याच गावातली परिस्थिती पाहिली ना, तर त्यांच्याच गावामध्ये मुली सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नसलेल्या आज आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो। यावरच एक छोटासा प्रसंग सांगूशी वाटतो। एका गावामध्ये एक माझा मित्र राहत होता। आम्ही त्याच्या भेटीला गेलो असताना तो घरी नव्हता, त्याची आई होती मित्रांनो। त्याला भेटायच्या वेळेस त्याच्या घरी गेलो, घराची कडी वाजवली, आवाज दिला, घरी कोणी आहे का? एका स्त्रीचा आतून आवाज आला, घरात कोणीही नाही। घरात स्त्री होती, पण ती म्हणत होती घरात कोणीही नाही, तुम्ही येथून जावा मित्रांनो। म्हणजेच काय तर ही स्त्री स्वतःचं अस्तित्वही मान्य करत नाही, स्त्रीत्वही मान्य करत नाही मित्रांनो। जो समाज स्त्रीचं स्त्रीत्वही मान्य करत नाही, स्त्रियांचं अस्तित्वही मान्य करत नाही, या समाजाला जर स्त्रियांचं अस्तित्व मान्य करायला लावायचं असेल ना, तर
ज्या आजच्या ह्या स्त्रिया आहे ना, यांनी रणरागिणी म्हणून समाजाचं समोर येणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो. आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी अशा अनेक गोंडस नावाखाली विज्ञानाला अज्ञानी करणारे धडे आज आपण पाहतो. हे पाहिलं ना मित्रांनो, असं वाटतं की आजच्या ह्या रणरागिणी आहे ना, या रणरागिणी आहे, यांनी रणरागिणी म्हणून वागलं पाहिजे. मासाहेब जिजाऊंचे संस्कार मनोमनी उतरवणे हे फार गरजेचं आहे मित्रांनो. आजची ही स्त्री रणरागिणी म्हणून वागत नाही ना मित्रांनो, म्हणून वाटतं की मासाहेब जिजाऊंचे संस्कार कुठेतरी लोप पावत चाललेले आहेत मित्रांनो. जर काय होईल, मासाहेब जिजाऊंचे संस्कार घेऊन आजच्या या रणरागिणी जर वागल्या तर ज्या अज्ञानी नावाखाली, गोंडस नावाखाली विज्ञानाला अज्ञानी करतात ना, तर हा विज्ञान अज्ञानी होणार नाही मित्रांनो. यासाठी व्यवस्थेने सुद्धा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. विजय पाटील, साहिल दादा शिवव्याख्याते होण्यासाठी अनंत शुभेच्छा. धन्यवाद सर. मित्रांनो आज आपण पाहतो आज आपली ही व्यवस्था आहे ना, यांनी सुद्धा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण आज आपण पाहिलं तर आपल्या दुसरीच्या पुस्तकामध्ये सुद्धा एक कविता होती. एक मिनिट मित्रांनो, या दुसरीच्या पुस्तकामध्ये सुद्धा एक कविता होती. या कवितेमध्ये लिहिलं होतं, कुसुम पाणी वाढ राजू जेवायला बस, कुसुम केर काढ राजू अभ्यासाला बस. म्हणजेच काय तर स्त्रियांचं हे स्त्रीत्व आम्हाला पुस्तकातून सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की स्त्रियांचं स्त्रीत्व मानत नाही, स्त्रियांचं अस्तित्व मान्य करत नाही. यासाठी मित्रांनो मला सांगणं आहे की व्यवस्थेने सुद्धा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो त्या काळी आज आपण पाहतो, आजच्या ह्या काळी मासाहेब जिजाऊंचे आज आपण पाहतो आजच्या या रणरागिणी आहेत ना, त्या म्हणतात, त्यांच्या तोंडून वाक्य ऐकायला मिळतात की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, पण ते आमच्या घरात नाही तर त्या दुसऱ्याच्या घरात. असे अनेक वाक्य आज आमच्या कानावर ऐकायला मिळतात मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ वगैरे नाही येऊ, पण जर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालायचे असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालायचे असेल ना, तर पहिले जन्माला यावे ते फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ. जर आजच्या या स्त्रिया रणरागिणी म्हणून वागल्या, मासाहेब जिजाऊंचे संस्कार घडले, दिले, या अंगी उतरवले, तर मित्रांनो मला सांगणं आहे, जर यांनी मनोमनी उतरवले तर नक्कीच आज आपल्या घराघरामध्ये एक चारित्र्य संपन्न माणूस म्हणून आज आपल्या घरामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. आज आपण पाहतो की आजच्या रणरागिणी म्हणत नाही की शिवबाराजा आमच्या घरात जन्माला यावे. मित्रांनो एवढंच नाही तर मला सांगूशी वाटतं, आज आपल्या मासाहेब जिजाऊने या महाराष्ट्राच्या मातेत संस्कार पेरले आहेत, ते संस्कार मनोमनी उतरवणे हे फार गरजेचं आहे मित्रांनो. हे जर झाले तर शिवबाराजे हे घराघरामध्ये जन्माला येतील मित्रांनो. मासाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले, एका चारित्र्य संपन्न राजा. या चारित्र्य संपन्न राजाला जर कोणी जन्माला घातले असेल ना, तर त्या मासाहेब जिजाऊने हे महान काम केलंय. अशातच मित्रांनो मासाहेब या समाजासमोर एक रणरागिणी म्हणून आज आपल्या समोर असलेले आज आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. यावरच एक सुंदर अशी कविता सांगूशी वाटते हौशीराज उबाळे यांची. ते या कवितात म्हणतात, उर्मी मी उर्वशी मीच ती रती आहे, अहिल्या मी सावित्री मीच ती सती आहे, नाहले रक्तात मीच ती पाती आहे, श्री माझं नाव मीच महाभारतातील कुंती आहे. म्हणजेच काय तर स्त्रियांचा सन्मान हा आजच्या काळापासून तर पूर्वीच्या काळापासून तर आजच्या काळापर्यंत करत असलेला आज आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. एवढंच नाही तर आज आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी होत असलेली आज आपल्याला पाहायला मिळते. मग ही भ्रष्टाचारी होते ना मित्रांनो, हे भ्रष्टाचारी होते. एवढंच नाही तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतो लॉकडाऊन संपूर्ण आहे. पुणे जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन आहे मित्रांनो. ज्यावेळेस हे पहिल्यांदा लॉकडाऊन झाले ना, त्यावेळेस परप्रांतीय मजूर आहे ना, यांना घरी जायचे होते.
घरी जायचे होते म्हणून काय झालं तर त्यांना एक फॉर्म दिला जात होता. तो फॉर्म दिल्यानंतर म्हणजे तो फॉर्म दिला जातो आणि तो फॉर्म भरायचा आणि त्यांना द्यायचा होता. मग त्यांना घरी जाण्याची व्यवस्था केली होती. मित्रांनो, हे फॉर्म सुद्धा 100-200 रुपयामध्ये विकणारा एक नवीन बिझनेस तयार झाला होता. म्हणजेच काय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी होत असलेली आज आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नाही तर मित्रांनो, आज आपल्याला पाहायला मिळते अक्षय लोखंडे दादा, ते म्हणतात साहिल खूप सुंदर बोलतो. धन्यवाद दादा. मित्रांनो, नंतर काय झालं तर हे फॉर्म भरले, त्यातही बिझनेस तयार झाला. दुसरा बिझनेस तयार झाला या लॉकडाऊनच्या काळामध्ये. ज्यावेळेस हे परप्रांतीय मजूर घरी जायचे होते ना, त्यांना बसेस मिळत नव्हत्या. मग हे ॲम्ब्युलन्समध्ये सर्वांना घरी जायची सुविधा केली होती. म्हणजे 30-40 हजार रुपये घ्यायचे आणि त्यांना घरी जायची व्यवस्था केलेली, ॲम्ब्युलन्समध्ये व्यवस्था केलेली आज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी होत असलेली आज आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, मला म्हणून दादांनो सर्वांना सांगणं आहे, आज आपल्या मुलांना ABCD काही शिकवण्याची गरज नाही. मुलांना शिकवलं पाहिजे. ते फक्त एक मुलांना आजच्या रणरागिणीने शिकवलं पाहिजे. एक चारित्र्य संपन्न राजा आजच्या या रणरागिणीने तयार करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, माझा वेळ संपत आलाय. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर मासाहेब जिजाऊ आणि आजच्या रणरागिणी हा विषय घेऊन आलो होतो. त्यात पुन्हा सांगतोय, मला ज्यांनी बोलण्याची संधी दिली असे स्वराज्य देशा या पेजचे संस्थापक, स्वराज्य देशा या पेजचे संस्थापक मुरलीधर स्वराज्य देशा या पेजचे संस्थापक मुरलीधर बेडगे सर आणि शिवाजी बेडगे सर, आपण यांचे सर्वांचे मी धन्यवाद मानतो. आणि शिवाजी बेडगे सर आपण ऑनलाईन आले. सुनील थोरात आपण ऑनलाईन आलेत. विजय सर तुम्ही ऑनलाईन आलेत. अक्षय लोखंडे दादा तुम्ही ऑनलाईन आलेत. तुमच्या सर्वांचा धन्यवाद देतो. आणि माझे मार्गदर्शक हे उपस्थित होते, शुभम सर आपणही उपस्थित होतात, आपलं धन्यवाद मानतो. आणि तुमच्या सर्वांची रजा घेताना मित्रांनो, तुमच्या सर्वांना सांगणं आहे, या समाजाकडे मागायचं असेल ना काही मागू नका. समाजाकडे सोने नाणे काही मागू नका. समाजाकडे मागायचेच असेल ना, सोने न मागतो मी, नाणे न मागतो मी. सोने न मागतो मी, नाणे न मागतो मी. देशात माझ्या इमान मागतो मी. शस्त्रे न मागतो मी, शास्त्रे न मागतो मी. शस्त्रे न मागतो मी, शास्त्रे न मागतो मी. माणसाच्या गर्दीत माणूस मागतो मी. माणसाच्या गर्दीत माणूस मागतो मी. धन्यवाद. आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचं धन्यवाद. आपल्या सर्वांची रजा घेतोय मित्रांनो, धन्यवाद.